माधुरी हत्तीण आणि दादर कबूतरखान्याबाबत आज बैठक। जनभावना आणि कायदेशीर बाबी विचारात घेऊन निर्णय होणार। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। विधिमंडळातील मारहाण प्रकरणामध्ये विशेषाधिकार समिती ॲक्शन मोडवर। 15 दिवसात उत्तर द्या, पडळकर आणि आव्हाडांना नोटीस। पोलीस आयुक्त, डीसीपी आणि सुरक्षा अधिकारी यांना उद्या हजर राहण्याबाबत नोटीस। राज्य मंत्रिमंडळाची बैठक सकाळी 11 वाजता मंत्रालयामध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीचं आयोजन। खाते बदलानंतरची पहिली बैठक असल्यानं मंत्रिमंडळ बैठकीला महत्त्व। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मल्टीप्लेक्स मालक चित्रपट निर्मात्यांची बैठक बोलावली। मराठी चित्रपटांना स्क्रीन उपलब्ध करून देण्यासाठी बैठक। सकाळी 10:30 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर बैठकीचं आयोजन। रायगडच्या पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये पुन्हा राजकारण तापणार। भरत गोगावलेच रायगडचे पालकमंत्री व्हायला हवेत। 15 ऑगस्टच्या ध्वजावंदनाचा मान गोगावलेंना मिळावा अशी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार। मंत्री उदय सामंतांची प्रतिक्रिया। मनसेचे अविनाश जाधव आज ठाणे पोलीस आयुक्तांची भेट घेणार। ठाण्यामधल्या डान्सबार संदर्भात आज पोलीस आयुक्तांची भेट घेणार। आज संसद भवनामध्ये एनडीएच्या संसदीय पक्षांची बैठक। पंतप्रधान मोदी एनडीएच्या खासदारांना मार्गदर्शन करणार। उपराष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व। अमेरिका भारतावर आणखी टॅरिफ लावणार। भारत रशियाच्या तेल व्यापारावरून ट्रम्प यांची धमकी। रशियामुळे युक्रेनमध्ये किती लोक मरतायत याची भारताला पर्वा नाही। ट्रम्प यांची पोस्ट। भारताला लक्ष्य करणं अन्याय आणि तर्कहीन। ट्रम्प यांच्या निर्णयावर भारतानं सुनावलं तर भारत राष्ट्रीय हितांचं आणि आर्थिक सुरक्षेचं रक्षण करण्यासाठी सर्व पावलं उचलेल। परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया। अनिल अंबानींना ईडीचं समन्स। सकाळी 11 वाजता चौकशीला हजर राहण्याचे आदेश। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये चौकशी करण्यात येणार।